पडदा उघडा, पडदा उघडा. जय भवानी, जय शिवराय. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून नानाजी जोशी विद्यालयाचे शिवसेवक विद्यार्थीगण या पावन पर्वावर छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाचा मागोवा घेणारे एक लघुनाट्य प्रस्तुत करत आहे. रयतेचा राजा शिवराय माझा. ऐका हो सज्जनो, थांबा क्षणभर. रंगमंच नाही आज, ही आहे रणवेदी. सह्याद्रीच्या कुशीतून उठलेली शौर्य, संस्कार आणि संस्कृतीत जपणारी महाराष्ट्र माता आज इथं उतरली आहे. रणवेदी साक्षी आहे आज. इतिहास जागा होतो आहे आणि गौरवाचा अध्याय उलगडतोय. वंदन असो या पावन भूमीला. मानाचा मुजरा महाराष्ट्र मातेच्या चरणी. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र, काय सांगावं या प्रदेशाविषयी. भारताच्या सांस्कृतिक विकासात आपल्या महाराष्ट्राचं फार मोठं योगदान आहे. देवीची 3.5 शक्तीपीठ याच महाराष्ट्रात आहे. प्रभू श्रीरामानं वनवासाच्या वेळी येथील विदर्भाच्याच भूमीवर विसावा घेतला, म्हणून इथं रामटेक तयार झालं. या भूभागाची महती काही औरच. येथील कणाकणात वास आहे भक्तीचा. ही केवळ भूमी नाही, ती वीरांची जननी आहे. इथं जन्माला येतो स्वाभिमान. इथं वाढतो शौर्याचा संस्कार. या महाराष्ट्रावर, या प्रदेशावर राज्य होतं ते देवगिरीच्या यादवांचं. या यादवांनी आपल्या पराक्रमानं चंद्रभागेच्या तीरी भागवत धर्म फडकत ठेवला होता. हे स्थळ म्हणजे संत समागमाचं. या काळात महाराष्ट्र दया दुधात भिजत होता आणि पांडुरंगाला भजत होता. तुळस वंदावी वंदावी, तुळस वंदावी वंदावी, अव माऊली संतांची सावली. तुळस वंदावी. दान पावलं धर्म पावला, दान पावलं धर्म पावला. पंढरी मंदिर विठू देवाला, सासवड मंदिर सोपान देवाला, मांढर देवीच्या काळूबाईला, जेजुरी मंदिर खंडेरायाला, आळंदी मंदिर ज्ञानदेवाला. दान पावलं व धर्म पावला, दान पावलं व धर्म पावला. वाडा हो माई. घनश्याम सुंदरा, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुण.
राजाच्या मागून धुळीचे लोक दिसायला लागले. घोड्यांच्या टापा खडाडल्या. आरोळ्यांचा आवाज ऐकू येऊ लागला. शक, हुळ आणि ग्रीकही आले. बाबरच्या रूपानं त्या यवनी शक्तीचा प्रवेश झाला. अन्याय, अत्याचार काय असतो हे या महाराष्ट्राला कळायला लागलं. आणि म्हणूनच आऊसाहेबांनी आई तुळजाभवानीला साकडं घातलं. दार उघड, दार उघड बाये, दार उघड. आई भवानीच्या नावानं तुळजाभवानीने जिजाबाईंच्या जोगव्याला जागत तिची इच्छा पूर्ण केली. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 या दिवशी जिजाबाईंनी शहाजींच्या पहिल्या पुत्राला शिवनेरीच्या किल्ल्यावर जन्म दिला आणि इतिहासानं साक्ष दिली पुराणांची. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अन्याय, अत्याचार आपली परिसीमा गाठतो तेव्हा तेव्हा भगवंत जन्म घेतो. शिवजन्माच्या आनंदानं गडावर ढोल ताशे वाजू लागले. सारी रयत आनंदानं न्हाऊन निघाली, नाचू लागली, गाऊ लागली. सर्वत्र आनंदी आनंद झाला. रयतेचा वाली जन्माला आला. ज्योतिषांनी भविष्यवाणी केली. एका तळपत्या सूर्याची, जो स्वातंत्र्याचा प्रकाश या विश्वात पसरवणार आहे. हो साहेब, शास्त्री येत आहेत. सौभाग्यवती बाबा. आऊसाहेब, आपल्या बाळाचा जन्म साऱ्या हिंदवी समाजावर होत असलेल्या अन्यायापासून मुक्त करण्यासाठी झाला आहे. ब्रह्मावर या बाळाचा जन्म होताच आपल्या स्वराज्यावर भलं मोठं संकट कोसळलंय. घरदार धुळीस मिळालं. याचे वडील दूरदिशी गेले. आजोबा वारले. याचा जन्म तर अशा निर्जन स्थळी किल्ल्यावर झाला आणि आपण म्हणता हा या समाजावर होत असलेला अन्याय दूर करेल.
आऊसाहेब, असले अशुभ विचार मनात येऊ देऊ नका. भगवान कृष्णानेही जन्म अशाच कठीण प्रसंगात घेतला होता. आऊसाहेब, ज्याचा भाग्योदय होणार असतो त्याच्या आगमनाप्रसंगी अशीच भीषण अवस्था होत असते. आऊसाहेब, तुमच्या कुशीत एका तेजोमय ताऱ्यानं जन्म घेतला आहे. हे कितपत सत्य आहे शास्त्री बुवा? आऊसाहेब, आजपर्यंत माझी भविष्यवाणी खोटी ठरली नाही आणि त्रिकालबाधित खोटी ठरणारही नाही, याचा मला आत्मविश्वास आहे. तुमच्या मुखात खडीसाखर शास्त्री. शास्त्री बुवांची भविष्यवाणी ऐकून आऊसाहेब आनंदित झाल्या. नुसतीच भविष्यवाणी ऐकून आऊसाहेब स्वस्थ बसलं नाहीत, तर त्यांनी शिवबाला प्रखर प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आणि पंत दादोजी कोंडदेवांसारख्या गुरूंच्या प्रशिक्षणातून बाल शिवाजी तावून सुलाखून निघत होते. बालवयातच आई जिजाबाईंनी शिवबांना रामकृष्णाच्या तेजस्वी कथा सांगून धर्म, कर्तव्य, सत्य आणि पराक्रमाची शिकवण दिली. त्यांच्या संस्कारामुळेच शिवबा पुढे जाऊन प्रजाहित दक्ष, धर्मरक्षक आणि पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून घडले. कृष्णानं आपल्या दुष्ट अत्याचारी मामा कंसाचा वध करून त्याच्या बंदीगृहात कैद असलेल्या देवकी आणि वासुदेव यांना मुक्त केलं आणि संपूर्ण मथुरा कृष्णाच्या या विजयानं आनंदानं नाहून निघाली. आऊसाहेब, आम्ही सुद्धा या जुलमी यवनांच्या राजवटीला पायाखाली तुडवू. हो शिवबा, आपल्यालाही हेच करणं भाग आहे. पण शिवबा, आपल्याला आताताईपणे काम न करता आधी संपूर्ण परिस्थितीची जाण करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याला दादोजींच्या प्रशिक्षणात तज्ञ होणं गरजेचं आहे. तेव्हाच कंसरूपी या यवनांचा पराभव करणं शक्य होईल. ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या वाघांची आहे, त्या 7 वाघांची आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे हेच ते 7 वाघ. वेडात मराठे वीर दौडले 7. हे भवानी माते, तुझ्या चरणी ही एकच मागणी. तुझ्या आशीर्वादाने स्वराज्य स्थापन हो. धर्म, न्याय, स्वाभिमान अबाधित राहो आणि हिंदवी स्वराज्य अढळ आणि अमर राहो. हळद कुंकूचा मळवट कपाळी भरला, साडी चोळीन आईचा शृंगार सजला. हे हळद कुंकूचा मळवट कपाळी भरला, साडी चोळीन आईचा शृंगार सजला. दीप ज्योतीला लखलखला तुझा गाभारा, सौभाग्याचं लेण माऊली दे ग तू आम्हाला. धावून येसी धावून येई संकटकाळी शक्ती तुझ्याचा शक्ती रूप झाला. गोंधळ मांडला न माझ्या माय माऊलीचा ग, गोंधळ मांडला न माझ्या माय माऊलीचा ग. जीवे भावे उभारी घरी तो, तुझी मनाची होती भरली ग. गळा खांदली गवण्याची महाल ग, तुझा वाजवितो हाती संभाळ. कुलस्वामिनी अंबाबाई कोणाला नाही ग, कुलस्वामिनी अंबाबाई कोणाला नाही ग. गोंधळाला ये परस्त्री माते समान ही शिकवण बालपणीच आऊसाहेबांनी दिली. आठवतं ना तुम्हाला लांजाच्या पाटलाला दिलेली शिक्षा? याचे हात पाय तोडा, याचे हात पाय छाटून चौरंग करा, हे सांगणारे तेच आमचे शिवबा. बहिर्जी नाईक यांच्यावर प्रगाढ विश्वास, पण परस्त्रीची खणा नारळानं ओटी भरणारेही आमचेच शिवबा. प्रसंग महाराष्ट्राला शिकवण देणार, प्रजारक्षक राजा कसा असतो याचं दर्शन घडवणारा. काय झालं सरदार साहेब? वो काफिर शिवाजी का कोई सिपाही यहाँ पर आकर छिपा है. सिपाही? असं कसं? तुमच्यासारखे एवढे सूरमा सरदार असल्यावर तो कशाला कोणी येईल? वो तो है, पर फिर भी हमें ढूंढना पड़ेगा. बेशक बघा, आमची पालं उघडीच असत्या. जाओ ढूंढो हर जगह. सरदार साहेब, हाँ? तुम्ही चला की माझ्या खास पालात. पाहिलंच सरदार साहेब, तुमच्या माझ्या बिगर कुणी नाही इकडं. वो तो दिखाई दे ही रहा है. तो अभी खिदमत करोगे? जी अभी अभी? हुजूर 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 हुजूर, कोई घोड़े पर भागा अभी. ये नामाकुल मराठे कुछ करने भी नहीं देते. चलता हूँ जानेमन, हम
फिर आएंगे. नको त्या गोष्टी करायला सांगितलं कुणी? अजून कोण सांगणार? आमचा धनी एकच, शिवाजी राजा. कवाधारनं सांगतेय का एकदा राजांचं दर्शन घडवा, पण तुम्ही काही बोलतच नाही. अहो, ही पाप धुतली जातील त्या देव माणसाच्या दर्शनानं. असं चल मग द्याला जातो या गडावर. पण आम्हाला हे पटत नाही मोत्याची मामा. आमचा राज्याभिषेक करण्यासाठी रयतेवर कर अहो, लादायचा. असं काय करताय राज? समधे म्हणत्यात हे घरचं कार्य आहे. राज समधी रयत म्हणतीया सिंहासनपटी लावा आम्ही कर भरतो, पण राजांचा राज्याभिषेक व्हायलाच पाहिजे. रयत आमच्यावर एवढा जीव लावते म्हणूनच हे सगळं शक्य झालं. व्हायची खरंच ही श्रींची इच्छा. काय गोंधळ आहे? राजतीये बाहेर म्हणजे अरे काय बाहेर ते बाहेर तमासगीर आला ती म्हणतात का म्हणजे म्हणतात का अरे काय म्हणतात? राजांनी बोलिवलंय. कोणाची पिशा दिल्या राजांना बदनाम करायची? थांब, त्याची खांडोळीच करतो. मामा थांबा. जल्दीनं केलेल्या वारामध्ये कधी कधी आपलाच हात कापला जातो. त्यांना इथंच बोलवा. त्यांचा निवाडा आम्ही इथंच करू. आता जा की वयची मजरा धनी, तुमची सेवा करायची इच्छा आहे. आई, तू चुकीच्या ठिकाणी आलीस. आम्ही शौक फरमावत नाही. आल्यासारखी खणोटी घे आणि जा. आव धनी, एवढा सेवा घेऊन दबागा. जलंबर तुमच्या पाशीच ठेवतात नाही होय? सोंगाड्या, एकदा सांगितलं राजांनी कळत नाही का? आता जाचू कर. मामा मामा चिडलो. या सोंगाड्याचा खेळ आम्ही आधीही पाहिलाय. आम्हाला मंजूर आहे तुमची सेवा. बहिरजी, जी राजा. मामा नाईक, तुम्ही येणार असं सांगावा आम्हाला आधीच मिळाला होता. चला, दालनात आऊसाहेब वाट पाहतो. चला 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 चला. औसाब, अहो कोण ओळखलं रे? राहू द्या. औसाब, याला ओळखलं का? मुजरा उसा. कोण रे? किसना आणि काय सोंग काढलंय? माफ करा औसाब, ते माफी औसा. आऊसाहेब, अहो हे स्वराज्याचे कान आणि डोळे, यांना चौफेर नजर ठेवायची म्हणजे ही अशी सोंग काढावीच लागतात. वैजी. आणि ही कोण? ही ते म्या केसर. जिजाऊंच्या संस्कारात शिवबा घडत होती. जीवाला जीव देणाऱ्या सवंगड्यांसोबत शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. आदिलशहा, अफजल खान, शाहिस्ते खान यांना धडा शिकवत स्वराज्याची घोडदौड सुरूच होती. औरंगजेबाची महत्वाकांक्षा धुळीस मिळवून स्वराज्य स्थापन केलं
अखेर तो सुवर्ण दिन आला, शिवबांच्या राज्याभिषेकाचा. हे स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा, आणि ती आपण शेवटच्या श्वासापर्यंत जपू. हर हर महादेव, हर हर महादेव. जय देव जय देव जय जय शिवराया. जय देव जय देव जय जय शिवराया. जय जय शिवराया. या या अनन्य शरणार्या ताराया. महाराज गणपती गजपती अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलाम कंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. हॅलो, सगळ्यांना स्टेजवरच थांबायचं आहे. 2 मिनटं फोटो काढायचे आहे. स्टेजवर सगळ्यांनी ग्रुप फोटोसाठी यायचं आहे. एकदा या बाल चिमुकल्या मंडळीसाठी